व्हिडिओमध्ये मित्रांनो, चिक्या ज्या बैलाला घालेल त्या बैलाला वाढ पळते बैल. आता म्हणजे वासरू होतं त्यावेळेस मला वाटतं तुम्ही घेतलं होतं. कुठनं घेतलं वासरू? 40 गावर. चाळीसगाववरून. पण वेगळीच रग आहे त्यात. हो, आणल्यापासून गाडी बांधूनच पळतोय आम्ही. कंटिन्यू गाडीच बांधून पळतो. कंटिन्यू गाडी बांधून पळतो. आता मला वाटतं आणल्यापासून त्याचं एक ना तुम्ही सांगताय गाडी काय वासरात वेगळं, पण म्हणजे बाकासूरवर जशी गाडी बांधून पळावं लागतं तशी ह्याला पण गाडी बांधून पळावं लागतं. तसाच पळावा लागतो माणसाला. असं जर बघितलं तर त्या चालताना पायाकडे बघते चालतंय कसं, पण ते माघारी वेळेला ताव जावतं कसा ताव आहे त्याचा. हे वेगळी म्हणजे खिलार मधलीच आहे, खिलारच आहे, पण ह्याचं म्हणजे वेगळंच म्हणजे पावर वेगळीच आहे आणि जवळ येऊन देत नाही कोणाला. नाही लाथा घालतो. लाता घालतो पोरासनी. तो चालत चालत बी लाता आणतो पोरासनी. म्हणजे तुम्हाला लाद घातलेली होती क्या याच्यापासून जपून असते सगळे. नाही जपून असते सगळे पोर. बर नाना आज त्याच्या पण राहिला असता, गाडी हातच राहिली. नाही ते आता कसं आहे, हातात राहिला ते त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या. कसं आहे, वादावाद करून कोणाला चांगलं होत नाही. बर आणि क्षेत्राला वळण वेगळं लावायचं ना. सरळ सांगितलं कॅन्सल, मग ती त्यांनी कमिटीने भावाला बोलवून नाना एक सांगितलं. संयम म्हणावं लागेल, कारण संयम आहे म्हणून सगळ्या गोष्टी बैलगाडी क्षेत्र, आणि त्याचं रूपांतर तुम्हाला एक नंबरात दिलं. आणि ह्या मातीनं अजय शेठची म्हणजे म्हणायला लागेल, कारण खरंच लक आहे ह्या मातीला. जेव्हा ह्या परिसरात मैदान झालं शेठच्या गावात, तेव्हा बैलांनी कुठल्या नाराज नाही केलं. शेठला एक नंबरच करून दिले. नाराज केला ना, त्यातच मोठा आनंद वाटतो. कारण एवढं म्हणजे कसं, आता या बाहेर जाऊन इकडे तिकडे करा, पण इथे गावा शेजारी इकडे गावात एक नंबर केला, आनंद वाटतो. पोरं सगळे खुशीने येते. आज जवळजवळ 200 पोरं आले नुसतं हे मैदान बघायसाठी. सकाळ जर 6 वाजल्यापासून म्हणते कवाशी नाना बैल येतील, कवाशी येतील. म्हणजे कसं आहे, आवड आहे. म्हणजे आवडची बैलाने त्यांनी हे करून दिलं, आपलं त्यांना फळ दिलं. राजेश शेठ, मला सांगा, 4-5 मैदान झाली म्हणजे एक नंबरच आहे तुम्ही इथं. म्हणजे इथल्या अनेक लोकांची इच्छा असते गावच्या शेजारी एक नंबर करावा, त्यासाठी अनेक लोक किती प्रयत्न करतात, पण कधी कधी यश येत नाही. परंतु तुम्ही ज्या वेळेस तुम्ही म्हणजे एक प्रकारे ह्या मातीचं खरंच म्हणायला धन्य मानलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला इथं तुमच्या मनात आहे तेव्हा एक नंबर झाला. हो, मला वाटतं 4-5वं मैदान आहे. म्हणजे गावाच्या आसपास सगळं म्हणजे एक नंबरच केलाय सगळीकडे. आणि मला सांगा, कितीची खरेदी आहे का नाही? खरेदी कुठलीच आम्ही किंमत सांगत नाही. त्याचं कारण काय हो? म्हणजे त्यामुळं दुसऱ्या खरेदी सांगून नंदीचा म्हणजे हेटवाना केला की होती, त्याच्याशिवाय किंमत नाही सांगत. तुम्ही तर सांगत नाही, कधी सांगितलं नाही. कुठल्याच बैलाची सांगितलं नाही. बर, आता नवीन डिस्को वासरू आणले, म्हणजे आज पब्लिकला लागले होतं, हातात राहिलं, परंतु राहिलं असती पण फायनल असं वाटतं. 100% राहिली असती, पण काय आता थोडस आपल्याला त्यात उत्तेजनाचं बक्षीस दिलं, त्यात समाधानानं मोठं. म्हणजे चुकून झालं, विषय सोडून द्या. हा, चुकून झाला विषय. आम्हाला म्हणले काय करायचं, म्हणलं तुमच्याने काय करा. मग त्यांनी आम्ही न काय बोलतात त्यांनीच आम्हाला उत्तेजनानं बक्षीस दिलं. तर म्हणजे डिस्को वासरा विषय काय सांगचाल तुम्ही? म्हणजे आता तुमच्या भविष्य चांगलं आहे. आता त्यानं दावून दिले काय आहे ते भविष्यात चांगलंच करेल. म्हणजे तेजाच्या चिकेच्या मागे चालवून नव्हतो. अजय शेठ, म्हैसुरी पण बैल तुम्ही भरपूर घेतली मी तुम्हाला, आणि तुम्ही खिलार पण तुमची 2 आहे. त्या साईडला बघा उकारते अजून एक वेगळी रग आहे गाड्याकडे. नाही, बैलाच्या अंगात मस्ती जाय तशी. आणि आमच्याकडे आता जी टोटल जी आता इथे 7 बैल आज मैदानात आणले खोंड, मोठी बैल धरून 7 आहे ती. पण 7 बैलाला हे पर सचिन पळाला, त्याला खोराक आमचं एकच आहे, समृद्धी कॅटलफील्डच खोराक आहे. ती महत्वाची गोष्ट. तुम्ही एक म्हणजे खोराक तीच आतापर्यंत तुम्ही वेगवेगळं हे करत, पण जसं तुमचं ती खोराक आले तसं तुम्हाला काय बदल वाटतो काय? नाही, आमच्या बैलांच्या आम्हाला रिझल्ट तर आलाय. ती उकारते 3 फेर पोहून, त्याचं कारण म्हणजे तीच का? हो, तेच बैल मस्त गरमच राहणार, मस्ती करणार सारखा बैल. म्हणजे पुढे दमत नाही का? नाही दमत. मला सांगा अजय शेठ, म्हैसुरी पण बैल घेतली आणि ही पण घेतली तुम्ही बैल, काय तुम्हाला फरक काय जाणवला? नाही, खिलारच आहे शेवटी. म्हैसुरीत 10-2च लागते ती, खिलार शक्यतो फेल जात नाही. जेवढी मेहनत मला वाटतं नानासारखी, म्हणजे नाना जी मेहनत घेतात ती कुठल्या पण तुम्ही खिलार नानापाशी वस्तू द्या, 100% नाना घडवणार तर घडवणार. 100% घडती वस्तू ती. म्हणजे ते मेहनत घेतली खिलारवर तर 100% घडती तर घडती. आणि म्हैसुरी बैलाचं मी म्हैसुरीला ही म्हणत नाही, म्हैसुरी पण पळती ती, पण एखादं लागलं तर. नाही तर खिलार बैल तसं ऐकणार नाही. माझं काय नाही, खरेदी करताना तुम्ही एक त्याच्यावर हे सांगणार कमी, तर खरेदी आपल्याला केली पाहिजे. खरेदी आपल्या भागची टिकून पळती, जास्त दिवस पळती आपल्या भागची. आणि ह्या रानाचं किंवा एक हवामान त्याला कसं आहे, पहिल्यापासून
बैल कसा तर राहतो 3 फेर त्यांच्याकडे सेकंदाव कसं 1-2 फेर पडतात बैल, त्यामुळे बैल परत आपल्याकडे तिकडे मारत नाही. म्हणजे कंटिन्यू बैल पळला तरच हे चिक्या मला वाटतं आणल्यापासून किती गुलाला काय लक्षात पण नसेल. नाही प्रत्येक मैदानात आहे, मला वाटतं एकच मैदान तेवढं गेले असं मोकळं, प्रत्येक मैदानात राहतोय बैल. प्रत्येक मैदानात बैल आणि घेताना म्हणजे चेक करून घेतला का डायरेक्ट नाही व्हिडिओ बघून घेतला होता. हा. आणि बस आम्ही जागेवर गेलो असतो बैल घेतला नसता अक्षरशः. म्हणजे बैलाकडे बघितलं तिकडे बैलाचं म्हणजे कुठलाच हे नाही त्याचं, म्हणजे पळायसारखं काय नाही तेच. दिशे पण साधवाट बैल आहे आणि पण फक्त आणि फक्त ना ही जर एक आहे बरं का, पण पाळलं तर किती पण पळलं सांगता येत नाही. ह्याचं ही एक असतं पेटलं की पेटलं. तर ते माघारी वळल्यावर झलक धावतो. मग त्याला काय तर मारलेली अजून त्याला काहीच कळत नाही. जागेवर उभं राहणार. जागेवर तसा आणला तरी पाय उचलत नाहीत. हा. आणि आणि बैलाच्या कायम कंटिन्यू इसला कचरा असतो पळताना. म्हणजे ते बैल जर म्हणजे ज्याप्रमाणे सर्जा होता ना म्हणजे सर्जाला 4-4, 5-5 पोर लागाय तुमच्याकडे आणि शेला पण तसंच म्हणजे ते तसाच गडी आहे तो. आणि जर सरळ खाली मान घातली तर बैल शक्यतो ऐकत नाही. खाली मान घातली की विषय संपला. ऐकत नाही. लाता सरजागतच घालतो सगळं तसंच आहे. हम्म. चारी पायान लाता येते. किती राहिले आज गुलाला आपली? आज म्हणजे ह्याला उत्तरेकरणाचं दिलं ही 2 1 4 5 राहिली की 5ची भाजी गुलाला राहिली. घरची गाडी राहिली असती बरं का 100% जर सरळ सुटली असती तर. राहिली असती. अजय शेठ काय आता तुम्ही पण हे केलंय आता पळून आली ती बैल पण उकारते ती त्याचं काय रिझन काय? नाही सांगितलं की ती रतीब मुळे बराच फरक पडला वेगळं पण आहे. फील्डचा. हो. तर मित्रांनो नानाच्या दावणीला मला वाटते चिक्या किंवा डिस्को ही 2 बैल. नाना ही डिस्को मध्ये भविष्य आहे आणि चिक्यामध्ये पण भरपूर भविष्य आहे. डिस्को मध्ये बघायच्या चिकनमध्ये हे आता नवीन कोंड आहे विक्रम. म्हणजे आम्ही थोडक्यात चुकून फेल गेला म्हणून विकाय काढला होता. शिव समोरचा मधला पण तो आम्ही भावाला म्हणलं आता असं तसं म्हणलं आपण केलाय. ते बाप्पू आंबेकरांनी त्याला 4.5 लाखाला मागितला होता. पण आम्हाला आम्ही त्या विकला ना. परत तर आम्हाला दिव्या पळायचा कमी म्हणजे बाहेरही जायचं म्हणून आम्ही विकायचा आला. परत म्हणलं बघूयाला नाशिकला पाठवला ती घोड्या संकटच काम दोन्ही खांदी कडून पळाला. आता कडून बोलतोय. आता किती वेळा मला वाटतं गट क्रमांक किती पळा क्वार्टरला राहिला आता गट क्रमांक चौथ्या किती वेळा दुसऱ्या शेमी 6 नंबरनं पळा 25 मध्ये पळाला. सनी ड्रायव्हर मित्रांनो चिक्या आज मला वाटतं गेल्या मैदानात तुम्हाला तेजाने नवीन खरेदीने यश दिलं. आज चिक्याने यश दिलं. एक गावात 1 नंबर होणार. तुम्ही आता कुठं पण बाहेर अजय शेट 1 नंबर करता ती खुशी आणि गावातली खुशी यात काय? गावातली खुशी वेगळीच असते. अनेक माणसं आपली म्हणजे बारकी किंवा घरातली सगळी माणसं येत असते बाबा खरंच अजय शेटच्या बैलांनी 1 नंबर केला. ही एक वेगळी खुशी आहे. चला 5 मैदान आणि 5 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी हिंद केसरी सचिन. आणि मित्रांनो त्या दावणीला यश बघा किती आहे. शिवासुद्धा आज क्वार्टर सेमी मला वाटतं क्वार्टर फायनल राहिलं. आणि म्हणजे ह्याच्या दावणीची सचिन किंवा हे म्हणजे आज जर मला वाटतं टॉपचीच गाडी ह्याच्या सेमीत होती. 2 नंबर केला त्या गाडीनं. त्या गाडीच्या ह्याच्यात क्वार्टर फायनल राहिली वासरू चिक्या. आणि व्यायामात जास्त नाही ती म्हणजे जास्त बैल असल्यामुळं तरी व्यायाम कमी आहे याला म्हणायला लागलं. जर ही व्यायामात ठेवलं तर ही पण 1 नंबर. आणि त्याबरोबर ही पळा ते पण नाव कुठलं त्यांचं देवा सदाशिवनगरचा देवा अर्जुन. तर मित्रांनो बघा एखाद्या दावणीला यश किती. आता कालच आपण मुलाखत घेतली त्यांचं म्हणजे गुलाल हटणार नाही एक दिवस आणि झाला तसा गुलाल हटला नाही. काय सांगचाल आजच्या म्हणजे दोन्ही पण चिक्याकडनं तुम्हाला आशा नव्हती बाबा आज गुलाल घेईल? नाही असं नाही. चिक्या आमचा जीव आहे आणि चिक्या आम्हाला अजून बी कॉन्फिडन्स आहे. एक दिवशी 1 नंबरचा मानकरी होणार हे निश्चित आहे. का तर आतापर्यंत त्याने 3 नंबर केलाय 4 नंबर केलाय क्वार्टरला राहिलाय 2-3 वेळा. पण तो एक दिवशी आमचा 1 नंबर करून सचिन सारखा दाखवणार हे निश्चित आहे. पण एक आहे बरं का एवढी बैल झाली ती आता कुठला काढायचा आणि कुठला ठेवायचा म्हणजे आड तर म्हणजे असं कुठल्या मला वाटतं एक आड्डा नसेल सुना की मला वाटते असं नाही की प्रत्येक ठिकाणी आहेच बैल. काल पण एक बैल होता तुमचा. आता तेच प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो झालाय की माझ्याकडे आता नंदी झालीत जास्त
माझे काय झाले, एक एक घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला, पाचवा घेतला, सहावा घेतला. माझी एक म्हणजे नंदीची वाढ म्हणजे परमेश्वराची महादेवाची मर्जी म्हणावं लागेल की मला 6 नंदी सांभाळायचा योग आलाय आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि 6च्या 6 नंदी, आज त्यातला एक फक्त आदत आहे, तो अजून काय आपण गाडीला जुंपलेला नाही, म्हणजे अजून चालूच आहे, त्याचा आता व्यायाम चालू आहे नुसता. परंतु इतकी संधी दिली की 6 नंदी आपल्याला सांभाळायची संधी दिली. आणि 6 नंदीचा आशीर्वाद म्हणावा लागेल की मी जाईल त्या मैदानात गुलालाला पात्र ठरतो, हे माझं सगळ्यात मोठं भाग्य. आणि ते महादेवांची म्हणावं लागेल, आमच्या परमेश्वराची इच्छा म्हणायची की आम्हाला ते सदैव गुलाला ठेवलंय. आज 2 गाड्या होत्या. एक मिनिट, 2 गाड्या होत्या मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हिंद केसरी मैदान झालं, पैशाच्या स्वरूपात भरपूर रक्कम जिंकली, पण आज कुठेतरी कसं का असं एक ही सचिन मिळवली असं 1 नंबरची. आणि मला वाटतं 2026चा दुसरा गोल आलाय, ती पण 1 नंबराचा, पहिला पण 1 नंबराचा, दुसरा पण 1 नंबराचा. म्हणजे मला वाटतं हिंद केसरी मैदानानंतर एक मैदान 2025 मध्ये झालं तुमचं, पण 2026 ही दुसरा मैदान आहे, ती पण 1 नंबरच. आज मधला दोन्ही 1 तारखेचा बी 1 नंबरचा मानकरी सचिन, हिंद केसरी सचिन ठरला. आणि आज 7 तारखेच्या मैदानाला बी सचिन 1 नंबरचा मानकरी ठरला. याच्यापेक्षा वेगळं काय अजून आपल्याला पाहिजे. मित्रांनो, काल तर सविस्तर मध्ये बाईट घेतली पोरांचं, हे यश आहे मित्रांनो. कारण कसं होतंय, मग मी तर म्हणतो ही बहीचं एकट्याचं यश नाही, त्या पोरांचं यश आहे. म्हणजे काय सांगा या गोष्टी, ही पोरं जे आहेत ना, खरंच ह्यांचं यश आहे. म्हणजे किंवा ही खरंच खांब आहेत. म्हणजे सगळ्यात मोठा हे म्हणतो आपण, तो हा मुलांचाच आहे. आणि माझी खरंच माझ्यापेक्षा जास्त जीव बैलांना लावणारे, आपल्या नंदीना जीव लावणारे तर ही सगळी अख्खी टीम आहे. आणि जे काय श्रेय आहे, आमच्या आनंद बल्ला सर असू द्या, विठ्ठल नाना बुतकर असू द्या, यांच्यात तर आहेच, पण त्यांच्या पाठोपाठ आमचे पूर्ण टीम, दीपक असू द्या, रोहित असू द्या, सोमा असू द्या, आपले विनोद असू द्या, ऋषीभाई असू द्या, ही सगळी आमची टीम, यांचा सगळ्यांचा एक नंबरचा मला सपोर्ट आहे. असा सपोर्ट कायमस्वरूपी त्यांनी ते ठेवतील माझ्या पाठीशी, आणि असंच ते रोज गुलालात राहतील, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. चला पोरांनो, म्हणजे सगळ्यात काय काय सांगचाल, आज हिंद केसरी झाला 1 नंबर, 2026चा दुसरा गुलाल, 6 दिवसाच्या गॅपवर गुलाल आहे. मला वाटतं माग ते नवीन खरेदी त्याच्यात त्यानं पण गुलाल राहिला, म्हणजे गुलाल धावणीचा हटत नाही. गुलाल नाही हटत. आणि आज बी म्हणजे चला मित्रांनो, धन्यवाद. काल तर खूप